हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया दिलीप चव्हाण, परिवीक्षा दिन मुख्य अधिकारी तुमचं स्वागत करत आहे आपल्या MPSC माझा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी आणि इंग्लिश म्हणजे इन जनरल लँग्वेजसाठी आपली काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे जेणेकरून आपण 100 पैकी 75+ स्कोर करू शकू हे आपण पाहणार आहोत। MPSCच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षा यामध्ये लँग्वेजचा एक पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा 100 मार्कांसाठी विचारला जातो। तर हा पेपर असा आहे जो तुम्हाला पोस्ट देऊही शकतो आणि तुमची पोस्ट काढूनही घेऊ शकतो। राज्यसेवेच्या बाबतीत हा सब्जेक्ट तुम्हाला क्लास 1 वरून क्लास 2 वर आणू शकतो आणि क्लास 2 वरून मेरिट लिस्टच्या बाहेरही टाकू शकतो। त्यामुळे हा सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत सोपा आहे, परंतु त्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं, व्यवस्थित स्ट्रॅटेजी फॉलो केली तरच तो सोपा आहे, नाहीतर तो कठीणही होऊन बसू शकतो। कारण याचं महत्त्वाचं कारण की याला असलेलं टाइम लिमिट फक्त 1 तासात आपल्याला हे 100 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात। तुम्ही जेव्हा टाइम मॅनेजमेंट विथ ॲक्युरसी तुम्ही अचीव करता तेव्हाच या स्कोअरमध्ये 75+ जे आहे ते स्कोअर करू शकता। मग आता हे दोन्ही कसं साध्य करायचं ते आपण बघूया। हा प्रामुख्याने राज्यसेवा संयुक्त गट ब आणि गट क वर जरी फोकस करत असला तरी यातल्या स्ट्रॅटेजीचा फायदा तुम्हाला सरळ सेवांच्या परीक्षेसाठी सुद्धा होईल। तर आपण आता सुरू करूया आपल्या लेक्चरला। पहिला जो भाग आहे जेव्हा आपण लँग्वेजचा अभ्यास करत असतो आणि जो आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं तो आहे प्रश्न पद्धती आणि वेगवेगळ्या सेक्शन्सना असणारं वेटेज। तर आपण जेव्हा ऑब्झर्व करतो कोणताही तुम्ही राज्यसेवेचा मुख्यचा पेपर घ्या किंवा काल परवा झालेला गट ब मुख्य परीक्षेचा पेपर घ्या 2023 सालचा, तर त्या तुम्ही जर वेटेज कॅल्क्युलेट केलं तर आपण 3 भागामध्ये कोणताही क्वेश्चन पेपर हा डिवाइड होतो। मग मराठी असो किंवा इंग्लिश असो, हे मी कॉमन सांगत आहे मराठी आणि इंग्लिशसाठी, सेपरेट असं नाही आहे। तर त्यामध्ये बघा व्याकरण असतं 25 ते 30 मार्कांसाठी। जसं की आत्ता 2023चा गट बचा मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये जवळपास 27 ते 28 मार्कांसाठी व्याकरण होतं। यानंतर कॉम्प्रेन्शन हे 5 मार्कांसाठी असतंच, त्यात काही बदल नाही होत। आणि व्होकॅब्युलरी हे असतं 15 ते 20 मार्कांसाठी आणि सध्या हे 18 मार्कांसाठी होतं। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला जर या सेक्शन वाईज वेटेजची माहिती असेल किंवा कल्पना असेल तर आपण अभ्यास करताना त्या दृष्टीने त्या गोष्टी फोकस करतो, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी कमी महत्त्वाच्या आहेत हे कळू शकतं आपल्याला। आणि यामध्येही कोणत्या सेक्शन्सवर फोकस करायचा हे मी पुढच्या स्लाइड्समध्ये सांगेन। आता आपण पहिल्यांदा व्याकरणाबद्दलची स्ट्रॅटेजी जाणून घेऊया। हा 25 ते 30 मार्कांना विचारला जातो। तर यामध्ये बघा सगळ्यात आधी आपल्याला समजा आता तुम्ही व्याकरणामध्ये इंग्लिश व्याकरणामध्ये समजा तुम्ही चेंज द व्हॉइस करताय, तर तुम्ही अभ्यास करताना कसा अप्रोच ठेवला पाहिजे। सगळ्यात आधी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतले पाहिजेत। तुम्ही जेव्हा पण कोणत्याही सब्जेक्टचे PYQ करता तेव्हा तुम्हाला डोक्यात आधी हे माहिती असले पाहिजे की आपल्याला ते का करायचे। जोपर्यंत तुम्हाला PYQ का करायचे हे माहिती नसतं तोपर्यंत तुम्हाला त्यांच्यातून आउटपुट मिळणार नाही। नाहीतर तुम्ही सतत ते फक्त वाचत जाल आणि तुम्हाला फक्त PYQ केल्यासारखं वाटेल, पण त्याचं बेनिफिट जो आहे तो तुमच्या स्कोअरमध्ये रिफ्लेक्ट होणार नाही। त्यामुळे PYQ करताना आपल्याला ते का करायचे कोणत्याही सब्जेक्टसाठी ते माहिती पाहिजेत आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी PYQ करण्याचा पर्पज हा वेगवेगळा असू शकतो। आता इथे मी लँग्वेजसाठी सांगते। लँग्वेजसाठी PYQ का करायचे तर प्रश्न कसा विचारतात, चेंज द व्हॉइसवर आयोगाने कसा प्रश्न विचारलाय हे आपल्याला PYQ मधून कळतं। कोणत्या कोणत्या स्ट्रक्चरमध्ये विचारतात, म्हणजे आता समजा आपण सिनोनिम अँटोनिम करतोय तर सिनोनिम अँटोनिम कोणत्या कोणत्या स्ट्रक्चरमध्ये विचारतात, हे स्ट्रक्चर कसे असतात हे मी पुढच्या एक उदाहरणासकट तुम्हाला सांगणारच आहे। पण आता एक शॉर्टमध्ये सांगते की ते जॉईन द पेअर्स किंवा जोड्यांच्या स्वरूपातही विचारू शकतात। एका बाजूला एक गट आणि दुसऱ्या बाजूला दुसरा गट आणि सिमिलर मिनिंगचे जे आहेत त्यांच्या जोड्या लावेल ते विचारू शकतात। किंवा क्वेश्चनच्या स्टेटमेंटमध्ये एखादा शब्द देऊन त्याच्याशी सिमिलर मिनिंग असणारा शब्द खाली कुठल्या पर्यायामध्ये आहे असं 4 पर्याय देऊन विचारलं जाऊ शकतं। किंवा क्वेश्चन स्टेटमेंटमध्ये एक शब्द देऊन आणि ABCDEFG असे 7-8 शब्द देऊन क्वेश्चनमधल्या शब्दाशी सिमिलर असणारे कोणते कोणते शब्द आहेत हे 4 पर्यायांमध्ये म्हणजे मल्टी ऑप्शनल जो आहे किंवा मल्टीलायनर क्वेश्चन जो आहे ते तो विचारू शकतात। तर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर जे आहेत ते आपल्याला प्रश्न वाचल्यावर कळतात आणि अभ्यास आपण त्या दृष्टीने करतो। आणि तसेच क्वेश्चन्स जेव्हा दुसरे येतात मग त्यामध्ये भलेही शब्द बदलला असला तरी आपल्याला तो प्रश्न जो आहे तो ओळखीचा वाटतो आणि तो प्रश्न जो आहे तो आपल्याशी परत बोलायला लागतो। जितकं तुम्ही जास्तीत जास्त PYQ कराल आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल आणि जेव्हा एक्झाममध्ये पण जाता तेव्हा पण तुम्हाला जेव्हा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्हाला नकळत काय स्ट्रॅटेजी आता वापरली पाहिजे आणि याचं काय उत्तर असू शकतं हे कळतं। त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे फाउंडेशन स्टोन आहेत आपल्या लँग्वेजच्या प्रिपरेशनमधलं। पुस्तकाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पुस्तक असो, नोट्स असो,
एकच रेफर करा, जे रेफर करताय ते कंटिन्यू करा, चेंज करू नका. कोणी म्हटलं हे रेफर करा तर ते लगेच ते रेफर करायचं, नाहीतर हे रेफर करायचं, असं फ्लक्च्युएशन करू नका तुम्ही किंवा सारखं चेंज करत बसू नका. तुम्ही शेख सरांचं बुक वापरताय तर ते वापरा, बाळासाहेब शिंदे सरांचं वापरताय ते वापरा, आणखी कोणत्या क्लासच्या नोट्स वापरत असाल तर ते तुम्ही वापरू शकता. कोणतंही करा पण व्यवस्थित करा, कंटिन्यू करा. पुढे कीप इट सिम्पल. ग्रामरचा 25 ते 30 मार्कांचा अभ्यास करताना आपल्याला एकच स्ट्रॅटेजी ठेवायची, कीप इट सिम्पल. PYQ, एक बुक, प्रॅक्टिस, बस. बाकी काही करायचं नाही आहे. खूप जास्त पसारा नोट्सचा वगैरे तुम्ही बुकही करताय, वेगवेगळ्या क्लासेसच्या नोट्सही आणून ठेवल्या आहेत, तर असं करू नका. कोणतंही एकच रेफर करा. लँग्वेजचा अभ्यास करताना तुमच्या डेस्कवर फक्त तुमचं बुक, एखादा तुम्ही सध्या जो प्रश्नपत्रिका करत असाल तर ती प्रश्नपत्रिका, एखादा प्रॅक्टिस बुक फक्त पाहिजे, दॅट्स ऑल. त्यामुळे कीप इट सिम्पल ही ग्रामरमध्ये जास्तीत जास्त मार्क्स अचीव करण्याची जी आहे ती स्ट्रॅटेजी आहे. पुढे बघू आपण आता मराठीचा शब्दसंग्रह. आता यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याची लिस्ट बनवायची. कोणते कोणते प्रकार आहेत यामध्ये? तर समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्यानंतर म्हणी, वाक्यप्रचार आणि शुद्ध शब्द ओळखा, असे जवळजवळ 7 ते 8 प्रकार आहेत. मग यामध्ये तुम्ही वेगवेगळे लेटेस्ट क्वेश्चन पेपर घ्यायचे मागच्या 3-4 वर्षातले सेपरेट मेन्सचे, आणि प्रत्येक मेन्सच्या पेपरमध्ये समानार्थी विरुद्धार्थी किती विचारलेत, त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द किती विचारलेत, म्हणी किती विचारलेत, वाक्यप्रचार किती विचारलेत, हे पाहायचं आणि त्यानुसार प्रायोरिटी लिस्ट ठरवायची. इंग्लिशची प्रायोरिटी लिस्ट मी दिलेली आहे, मराठीची पण बऱ्यापैकी तशीच आहे, पण तरी तुम्ही जर ती स्वतः बनवली तर त्याचं आउटपुट तुम्हाला जास्त मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे शब्दसंग्रहाचे प्रकार जे आहेत वेगवेगळे ते बघून घ्यायचे, प्रायोरिटी लिस्ट ठरवायची. आणि प्रत्येक शब्दाच्या संग्रहावर किंवा प्रकारावर कशा पद्धतीने प्रश्न विचारतात, जसं की मी मगाशी सांगितलं, त्यासाठी PYQ करायचे आहेत. PYQवर कमांड चांगली पाहिजे शब्दसंग्रहाच्या बाबतीत. आणि मराठीच्या शब्दसंग्रहासाठी मोरा वाळंबेंचं शब्दरत्न हे बुक मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही दुसरं काही नाही केलं तरी चालतं. यामध्ये प्रिव्हियस इयरला विचारले गेलेल्या क्वेश्चन्सचा सगळा समावेश करण्यात आलेला आहे. शिवाय ॲडिशनलही खूप काही शब्दसंग्रह दिलेले आहे, त्याच्या बाहेर क्वेश्चन येण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे तुम्ही हेच बुक करा, अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आता इथे मी इंग्लिशच्या व्होकॅब्युलरीची प्रायोरिटी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर घेतला तर बऱ्यापैकी इडियम्स अँड फ्रेजेसवर सगळ्यात जास्त प्रश्न असतात, 3 ते 4. यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनवर 2 ते 3 क्वेश्चन्स असतात. होमोनिम्स, त्यानंतर फ्रेझल वर्ब्स, सिनोनिम, अँटोनिम यावर 1 ते 2 असे क्वेश्चन साधारणतः विचारले जातात. आणि प्रोवर्ब्स, फॉरेन वर्ड्स आणि स्पेलिंग जे आहे यावर साधारणतः आला तर एक क्वेश्चन येतो. तर अशा पद्धतीने 17 ते 18 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे व्होकॅब्युलरीचं ते होऊन जातं. मराठीचंही असंच आहे, जास्त काही फरक पडणार नाही, फक्त इथला सिक्वेन्स जो आहे तो वर खाली होऊ शकतो, परंतु वेटेज जे आहे ते 17 ते 18 मार्क्सचं कॉन्स्टंट राहतं. त्यामुळे व्होकॅब्युलरीला दुर्लक्ष करायचं नाही. भलेही तो खूप मोठा समुद्र असला तरी त्याला तुम्ही मिनिमम ठेवून आणि डेली बेसिसवर करून कन्सिस्टन्सी मेंटेन करून याच्यावर कमांड मिळवायची आहे. व्होकॅब्युलरी ही ग्रामरसारखी एका रिडिंगमध्ये होत नाही, तर तिला रोज थोडं करावं लागतं, रोज थोडं रिवाईजही करावं लागतं आणि रोज थोडं लक्षातही ठेवायला लागतं, थोडं याला पचवायला लागतं. तर आता आपण बघूया, मी एक इलस्ट्रेशन देण्यासाठी तुम्हाला 1-2-3 टॉपिकवर कोणत्या स्ट्रक्चरमध्ये आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत ते दाखवणार आहे. सगळ्यात आधी आपण बघू इडियम्स अँड फ्रेजेसवर कोणत्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले गेले. तर आता इथे आपण बघू शकता, पहिल्या पार्टमध्ये यांनी काय विचारले, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो विच मीन्स द इडियम अंडरलाईन इन द सेंटेन्स. म्हणजे इथे त्यांनी क्वेश्चन सेंटेन्समध्ये एक इडियम दिलाय, त्याला अंडरलाईन केलंय आणि त्याचं मिनिंगसाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. शिवाय इथे खाली बघा, तुम्ही खाली बघू शकता, स्टॉइक इज अ पर्सन, म्हणजे इथे त्यांनी क्वेश्चन सेंटेन्समध्ये एका शब्दाला अंडरलाईन केली. आता हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचाही आपण म्हणू शकतो. आणि तर याचं मिनिंग 4 ऑप्शन देऊन खाली विचारलेलं आहे. पुढे बघा, इथे काय आहे, द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. आता इथे पण त्यांनी तसं वापर केलेला आहे, पण इथे शब्दामध्ये सेंटेन्समध्ये वापर केला आहे आणि इथे 4 ऑप्शन देऊन त्याचं मिनिंग काय आहे ते विचारलेलं आहे. पुढे आता इथे त्यांनी काय केलंय बघा, अर्थ दिलाय क्वेश्चनमध्ये आणि त्यासाठी शब्द काय आहे तो विचारला आहे ऑप्शन्समध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की हे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत क्वेश्चन्स विचारण्याचे, इडियम्स अँड फ्रेजेस असेल किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशनचे असेल.
नेक्स्ट हा एक प्रकार आहे, चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह टू डिस्क्राईब द टाईप ऑफ पर्सन इन द गिवन सेंटेन्स. ही फिअर्स ऑफ बिईंग इन पब्लिक प्लेसेस वेअर देअर आर मेनी अदर पीपल. आता इथे पण आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा हा प्रश्न आहे, परंतु यामध्ये नक्की कुठल्या फ्रेजसाठी तो शब्द विचारला हे आपल्याला आयडेंटिफाय केलं पाहिजे. तर यामध्ये कशासाठी विचारलं त्यांनी, फिअर ऑफ बिईंग इन पब्लिक प्लेसेससाठी प्रश्न विचारले. मग याचा ऑप्शन काय असेल, तर आपण ते क्लॉस्ट्रोफोबिक असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. आता हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, खूपदा हा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा तुम्ही PYQ करता तेव्हा आपोआप अशा पद्धतीच्या क्वेश्चन्सवर कमांड येते आणि रिपीट क्वेश्चनचे मार्क जात नाहीत. आता पुढे सिनॉनिम आणि अँटोनिमवर कुठल्या कुठल्या पॅटर्नचे प्रश्न विचारले गेलेत हे एक बघूया आपण. तर ॲप्लुएंट, त्यांनी काय केलं, क्वेश्चनमध्ये एक शब्द दिलाय फक्त आणि नियरेस्ट टू द गिवन वर्ड म्हणजे काय विचारले, सिनॉनिम काय असेल याचा. तर अशाच पद्धतीने ऑपोजिट टू द गिवन वर्ड असं विचारलं जाऊ शकतं आणि हा अँटोनिमचा क्वेश्चन बनू शकतो. पुढे खालच्या पॅटर्नमध्ये काय केलं आहे, शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. आता इथे शब्दाचा वाक्यामध्ये वापर केला आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे 4 पर्याय देऊन विचारलेला आहे. पुढचा पॅटर्न बघूया. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी डॅश डॅश. आता इथे त्यांनी काय केलं, सेंटेन्समध्ये वापर केला आहे आणि अँटोनिम विचारले. कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अँटोनिम. मग अशी आपण सिनोनिमचा क्वेश्चन बघितला, हा अँटोनिमचा क्वेश्चन आहे आणि ऑपोजिट इन मिनिंग आपल्याला इथे सर्च करून टाकायचं आहे. यानंतर पुढचा पॅटर्न हा आहे जोड्या लावाचा पॅटर्न. यामध्ये इकडे एक शब्दसंग्रह असतो, इकडे एक शब्दसंग्रह असतो आणि जे ऑपोजिट मिनिंगचे आहेत त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या असतात. तर अशा पद्धतीने सिनोनिमही विचारलं जाऊ शकतं. हा एक पॅटर्न बनू शकतो. पुढे चूज द वर्ड्स हॅव्हिंग सिमिलर मिनिंग्स. आता इथे हा एक वेगळा पॅटर्न आहे बघा, हा सिनोनिमचा पॅटर्न म्हणू शकतो आपण. विनल, मर्सिनरी आणि विलफुल यामध्ये सिमिलर मिनिंगचे शब्द कोणते, म्हणजे कोणते शब्द हे एकमेकांचे सिनोनिम्स आहेत हे आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचे आणि त्यानुसार इथे मल्टिपल जे आहेत इथे चॉईसेस त्यामधला एक चॉईस जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर हा एक नवीन पॅटर्न आपण म्हणू शकतो ज्यावर आयोग क्वेश्चन विचारतो. या पद्धतीनेच अपोजिट मिनिंगवाले पण क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. व्होकॅब्युलरीसाठी आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे, कीप इट मिनिमम. व्होकॅब्युलरी हा समुद्रासारखा पार्ट आहे आणि आपल्याला त्यामधून जर जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्याला कमीत कमी एफर्ट्स जे आहेत ते ठेवायला पाहिजेत. म्हणजे बघा, तुम्ही एखादं बुक फक्त रेफर करा. मराठीसाठी तर सांगितलंच आहे. इंग्लिशसाठी मला वाटतं पाल अँड सूरी असेल किंवा बक्षी असेल, यातलं एखादं बुक किंवा अजून तुम्हाला चांगलं वाटत असेल यापैकी कोणतं बुक तर ते बुक आणि PYQ. परंतु PYQ ना मिस अजिबात करायचं नाही आणि याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणून तुम्ही जे बुक वापरता ते वापरायचं. पण हेच मल्टिपल टाइम्स वापरायचं, त्याचे मल्टिपल्स रिव्हिजन करायचे, तेव्हाच तुम्हाला यातून आउटपुट मिळणार आहे. नाहीतर फक्त कन्फ्युजन वाढणार आहे आणि तो खरंच समुद्र वाटणार आहे तुम्हाला. आता कॉम्प्रिहेन्शनच्या बाबतीत बघा, याचं महत्त्व काय आहे तर तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसा करताय हे यातून आपल्याला समजतं आणि तेही विथ ॲक्युरसी. कारण आपल्याला 1 तासाच्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स असतात, परंतु त्यातले 10 क्वेश्चन्स हे पॅसेज वाचून आन्सर करायचे असतात, त्यामुळे ते लेंदी होतं, टाईम कन्झ्युमिंग होतं. तर यामध्ये मिनिमम टाईममध्ये जास्तीत जास्त ॲक्युरसीने प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं तर आधी लँग्वेजच्या पेपरमध्ये पर्टिक्युलरली जे उतारे विचारले ते बघायचं, सीसॅटचे बघायचे नाहीत. सीसॅटच्या उतार्यांच्या मागे पर्पज वेगळा असतो आणि लँग्वेजच्या पेपरमधल्या उतार्यांच्या मागे पर्पज वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला फक्त लँग्वेजच्या पेपरमध्ये विचारलेले उतारे पाहिजे आहेत आणि त्यानंतर उतार्यावर जे प्रश्न विचारले जातात त्यांचं स्वरूप बघायचं. तर त्यापैकी 3 ते 4 क्वेश्चन्स जे असतात ते उतार्यावरच्या माहितीवर डायरेक्ट असतात, ज्यासाठी आपल्याला उतारा वाचणं गरजेचं असतं. परंतु 1 ते 2 क्वेश्चन्स असे असतात की ते व्होकॅब्युलरीच्या नॉलेजवर आपल्याला उतारा सॉल्व्ह न करता शकता सुद्धा सॉल्व्ह करता येऊ शकतो. तर मग असे क्वेश्चन्स आधी बघायचे की जे व्होकॅब्युलरीवर डिपेंड असतील आणि ते आपल्याला सॉल्व्ह करता येतात का बघायचं पॅसेज न वाचता. आणि त्यानंतर जनरली काय करायचं, क्वेश्चन वाचायचा आणि ते शब्द फक्त पॅसेजमध्ये शोधायचे. कारण लँग्वेजमध्ये जे उतारे विचारले जातात त्यांचं प्रश्नांचं स्वरूप हे सोपं असतं आणि त्यांचे आन्सर जे आहेत ते लगेचच आपल्याला सापडू शकतात. ते जास्त डिफिकल्ट नसतात किंवा ते तुमचं खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आकलनावर वगैरे अवलंबून नसतात. तर यासाठी आपल्याला फक्त टाईम मॅनेजमेंट त्यांना चेक करायचं असतं आपलं. यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता टाईम मॅनेजमेंट फॉलो करण्यासोबत मॅक्सिमम प्रॅक्टिस करता तसे ॲक्युरसी वाढत जाते.
इन शॉर्ट, मी जी स्ट्रॅटेजी सांगितली आत्ता, ती फक्त तुमच्या प्रिपरेशनचा 20% भाग आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा 20% अभ्यास होतो, म्हणजे PYQ आणि बुक. परंतु 80% जो भाग आहे तो फक्त सरावावर अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही सराव करतात तेव्हा हा 80% भाग कंप्लीट होऊन तुमचा 100% प्रिपरेशन जे आहे ते कंप्लीट होतं. मग सरावासाठी काय करायचं, तर अगेन प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा सराव करायचा. आणि शिवाय मार्केटमध्ये जे चांगलं बुक असेल प्रॅक्टिससाठी, आता तुम्ही इतका अभ्यास करता त्यामुळे तुम्हाला चांगलं काय वाईट काय हे चांगल्या पद्धतीने कळतं, मी सांगायची गरज नाही. तर एखादं असं चांगलं बुक बघायचं आणि त्यातून टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायची, जेणेकरून आपण नवनवीन क्वेश्चन्सना टॅकल करायला शिकू आणि एक्झाममध्ये आपल्याला ते वेगळं वाटणार नाही किंवा अवघड वाटणार नाही. तर अशा पद्धतीने तुमचं 100% प्रिपरेशन जे आहे ते पूर्ण होतं. प्रत्येक वेळी एक्झाम जवळ आली की जी चांगल्या टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पेपर आणायचे, तेही सॉल्व करायचे आणि ते पण टाईम लावून सॉल्व करायचे सिन्सिअरली एकदम. मग त्यामध्ये ते तुम्ही सुरुवातीच्या काळात चेक करू शकता किती मार्क्स पडतात आणि त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती सतत बदलू शकता. तर आत्ता आपण पाहिलं मराठी आणि इंग्लिशसाठी आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. आय होप यू लाईक द व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर हिट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.